जीवदानीला. आम्ही 4 जण जातोय जीवदानीला. आमच्यासोबत अजून कोणी येत नाही, पण आम्ही 4घेच बस झालो. काय मग गाईस? चला मग आता आम्ही तुम्हाला पूर्ण दाखवणार की आम्ही जीवदानीच्या इथेच राहतो, पण आज आम्ही जीवदानीला चाललोय. कसं जाणार, काय काय करणार, मज्जा आम्ही सर्व दाखवणार. चला बाय बाय. मध्ये हा पण भेटून गेला. तर आम्ही आता झालोय 4चे 5 जण. काय रिया? तर आम्ही 5 जण चाललोय. चला गाईस भेटूया. तर हे बघा, हे लोक लगेच फ्रीचा ज्यूस पियायला बसलेत. हा आमच्या बुड्ड्याचा दुकान आहे, म्हणजे आम्ही बुड्डा बोलतो त्यांना, भैया पण बोलतो. आणि हे लोक लगेच फ्रीचा भेटला की तिकडे हाबडी मारतात आणि जाऊन बसले तिकडे पियायला. बघा असे मुलं. काय बोलणार रिया? आणि फुकटचं पियायला बसले ना. म्हणजे टाइमपास करणं कोणी आमच्या या मुलांकडून शिकावं. लेट होतं आणि हे लोक इथे बसले ज्यूस पियायला फुकट काम. क्या बोलू. मित्रांनो, अजून आम्ही थोडे पण पायऱ्या नाही चढलोय, म्हणजे खालीच आहे बघू शकता. आणि आमचं घाम फुटायला लागलंय. तसं आम्ही किती मिनिटात वरती जातो बघूया आणि आम्ही तुम्हाला सांगणार नक्कीच. आता फक्त 130 पायरी झालेली आहे. तर आता बघूया आम्ही किती वेळात वरती पोचतो. चला. आता आम्ही फक्त इथे दत्त मंदिरपर्यंत पोचलोय आणि घामाने तुम्ही बघू शकता काय अवस्था झाली आहे. तर हे लोक तर सध्या आता बसलेत, पण मी तर वरती जायपर्यंत बसणार नाही आणि पाणी पण पिणार नाही. ह्यांचं सध्या आता पाणी आणि नाश्ता चालू आहे. चल बघू की. मी थांबत पण नाही, पण काय करणार, हे लोक आहेत म्हणून मी थांबते. नाहीतर काय करणार, अजून पोचली असती वरती. ह्याची मस्ती. माकड आहे ते बघा. आता एवढे दमले हे लोक की फॅन खाली उभे राहून हवा घेत आहेत. हे बघा, फॅन खाली उभे आहेत आणि आहेत. बघू शकता किती घामाने हालत एकदम खराब झाली आहे. आता 1000 पायऱ्या आमच्या झाल्यात आणि अजून आम्हाला वरती जायचं बाकी आहे, पोचायचं बाकी आहे. अर्ध्या रस्त्यावर आम्ही पोचलो. हे बघा. काय रिया? आता अजून बाकी आहे. हालत डाऊन झाली. खूप दिवसानंतर मी आली. असं म्हटलं तर 1 वर्षानंतर आले मी. आता जाते मी. तर मित्रांनो, आम्ही बरोबर अर्ध्या तासात वरती पोचलोय. फायनली बरोबर 33 मिनिटात. काय रिया? बरोबर आम्ही 33 मिनिटात वरती पोचलोय आणि आता आम्ही आतमध्ये जातोय. तिकडे मोबाईल तर अलाउड नाही आहे, तुम्हाला सर्वांनाच माहिती असेल. तर आता आम्ही आमचा इथे ब्लॉग स्टॉप करतोय. नंतर दर्शन केल्यानंतर परत स्टार्ट करणार. काय रिया? तर खूप दमलोय आम्ही. 33 मिनिटात वरती पोचलोय पण आम्ही. चला. तर फायनली आमचे दर्शन झालेले आहे. काय रिया? तर आमचे दर्शन झालेले आहेत आणि आता आम्ही जातोय वरती महाकाली बारुंडा देवी यांचे दर्शन करायला. क्या बाबू? ऊपर पहुंची गई. तर पाणी प्यायचं आहे आता तुला? हाँ. बरं. तर आता आमचे दर्शन झालेले आहेत आणि आम्ही मस्तपैकी बघतोय इकडचा व्ह्यू. बघू शकता तुम्ही किती सुंदर व्ह्यू दिसतोय. हे बघा, हा आहे आमचा ब्युटिफुल एकदम सुंदर विरार. बघा किती छान आहे, किती सुंदर आहे. आता आम्ही घेतलाय पॉपकॉर्नचा इकडून कूपन. आता आम्ही घेणार पॉपकॉर्न. जा घेऊन या पटकन. इथे घेतोय आम्ही पॉपकॉर्न 10 रुपयेवाला. पैसा. टफंगे पैसा. पैसा पॉपकॉर्न. पैसा.
मित्रांनो आता आम्ही खातोय मस्तपैकी पॉपकॉर्न. बघू शकता तुम्ही, आम्ही घेतलाय पॉपकॉर्न मस्त. हे बघा एजू, आता आम्ही पॉपकॉर्न खातोय मस्त जीवदानीवरती बसून. तर मित्रांनो, कचरा कचऱ्याच्या डब्यात टाका, खाऊन असं इथे तिथे टाकू नका. सर्व रस्त्यावरच टाकलंय खाऊन खाऊन. असं कचरा करू नका. कुठेही गेल्यावर आपला कचरा आपल्यासोबत घेऊन जावा किंवा डस्टबिन असतो, हे बघा आमच्या मागे पण आहे, डस्टबिनमध्ये कचरा टाका. अशी घाण करू नका प्लीज. तर आता आम्ही पितोय मस्तपैकी गरम गरम चाय. पॉपकॉर्न खाऊन झालाय आणि आम्ही पितोय चाय. आता आम्ही चाललोय घरी फायनली. दर्शन बिर्शन झाले, नाश्ता झाला, आता चाललो घरी. हे बघा यांची मस्ती वेगळीच असते. पागर करून टाकतात, पागर करून टाकतात. लय दमली आहे आमची रिया बाई. आता जातोय घरी. बोल चल आता तू. काय बोलू आता, मी थकून गेले. आता आम्ही फायनली खाली उतरलोय आणि आता घरी जातोय. आम्ही खूप थकलोय, खूप म्हणजे खूप थकलोय. तर आम्ही घरी चाललोय. बोल काहीतरी. आता आम्ही घरी जाऊन इथे जाऊन झोपणार आता. चला बाय.